परमपूज्य नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून संपूर्ण देशभर स्वच्छतेचं काम चालू आहे। कालच नानासाहेबांची जयंती झाली आणि त्यानिमित्त ही स्वच्छता मोहीम हाती घेतलेली आहे। खरोखरच हे परमेश्वराचं काम आहे आणि परमेश्वराने सांगितलेलं आहे की कायम सगळीकडे स्वच्छता असली पाहिजे। तर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून नुसती स्वच्छता मोहीम नाही तर वृक्ष संवर्धन, जलसंवर्धन असे अनेक विविध उपक्रम राबवले जातात आणि समाज सुधारण्याचं काम जे आहे त्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून जे चाललेलं आहे गेले कित्येक वर्ष चाललेलं आहे ते खरोखरच सर्व आम्हाला देशातल्या लोकांसाठी अभिमानास्पद असं आहे आणि मी त्यातला एक छोटासा भाग आहे असं त्यामुळे मी माझं भाग्य समजतो। आज रत्नागिरी शहरात ही जी काय साफसफाईची मोहीम चालू आहे त्यानिमित्त हे जे धर्माधिकारी प्रतिष्ठानचे सर्व अनुयायी जे आलेले आहेत, मित्रमंडळी जी आलेली आहेत, मी त्यांना खरोखरच नमस्कार करतो, त्यांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। नमस्कार, मी राजीव कीर, मांडवी पर्यटन संस्थाचा आणि भंडारी समाज संघाचा अध्यक्ष आहे आणि हे प्रकाशजी हातकमकर आहेत, हे इथे व्यावसायिक आहेत आणि परमपूज्य नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने आज हा स्वच्छता अभियान रत्नागिरीमध्ये आयोजित केलेला आहे। विविध ठिकाणी महाराष्ट्रभर आणि देशभर या संस्थेचे असे स्वच्छता अभियान कार्यक्रम चालू असतात आणि अतिशय स्तुत्य असा हा उपक्रम आहे। महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि वेळोवेळी वेगवेगळ्या कारणासाठी संत जन्म घेत असतात, त्याचप्रमाणे हे धर्माधिकारी आज स्वच्छतेसाठी, या धरणी मातेची स्वच्छता करण्यासाठी आणि लोकांच्या मनाची स्वच्छता करण्यासाठी आज या महाराष्ट्रामध्ये जन्म घेतलेला आहे आणि ते त्यांचं काम हे अतिशय उत्कृष्ट पद्धतीने करत आहेत आणि सर्व राजकारणी लोकांनी आणि सर्व शहरवासियांनी, ग्रामस्थांनी याच्यामध्ये आपला प्रतिसाद देऊन हे काम पुढे नेलं पाहिजे असं आम्हाला वाटतं। आज आम्हीही या ठिकाणी काम करत आहोत, सगळ्यांनी या ठिकाणी उतरून अशी ज्या ज्या वेळेला स्वच्छता अभियान असतील त्या त्या ठिकाणी सगळ्या नागरिकांनी उतरलं पाहिजे। नमस्कार, जय श्रीराम। आज आपल्या नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून साडवली, सह्याद्रीनगर ते आठवडा बाजार देवळूक या परिसरामध्ये आपण श्रमदान केलेलं आहे आणि या श्रमदानाच्या माध्यमातून स्वच्छता उपक्रम राबवलेला आहे। त्याबद्दल मी प्रथम देवरूख नगरपंचायतीचा माजी उपनगराध्यक्ष या नात्याने कार्यक्षेत्रामध्ये केलेली आपली सेवा आहे त्याबद्दल सर्वप्रथम मी आधी आपणा सर्वांचे, प्रतिष्ठानच्या सर्व साधकांचे, कार्यकर्त्यांचे, पदाधिकाऱ्यांचे मनपूर्वक आभार मानतो। कारण स्वच्छता हा विषय असा आहे की स्वच्छता जोपर्यंत ह्या पृथ्वीतलावर माणूस आहे तोपर्यंत स्वच्छता हा विषय करावाच लागणार आहे। कारण आपणच मनुष्यच अनेक भौतिक सेवा सुविधांपायी स्वच्छता करत असतो आणि मग त्याच्यातूनच आपल्याला परत स्वच्छता करणं भाग पडतं।